तत्वज्ञान हे क्षेत्र जे आहे ते एकूणच ज्ञान क्षेत्राचा पाया आहे आणि भारतात जी सत्तारूढ बुद्धिविरोधी परंपरा आहे त्यांनी भारतात ज्ञान परंपरा व्यवस्थित उभी राहू दिलेली नाही आहे। महत्वाचं म्हणजे तत्वज्ञानाची वाताहत सगळ्यात झालेली आहे आणि तत्वज्ञानाच्या नावाने जो काही कारभार चालू आहे ती एकूणच परिस्थिती पाहता आणि त्यातल्या त्यात आज कर्मवीर भाऊराव अण्णा यांचा स्मृती दिन आहे आणि त्यांनी 4 विद्यार्थ्यांपासून जी प्रक्रिया सुरू केली शिक्षणाची, आज लाखो विद्यार्थी वसतिगृहात शिक्षण घेत आहेत। पण त्या संस्थेची परिस्थिती काय आहे ते आपण सगळे जाणतात की अण्णांनी त्याच्यासाठी हे प्रयत्न केले का, महात्मा फुलेंनी त्याच्यासाठी हे प्रयत्न केले का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले का, ही एकूण परिस्थिती पाहता की अशा करंटच्या समाजात अशा महापुरुषांचं महामानवांचं जन्माला येणं ही फार त्रासदायक गोष्ट आहे। एकूण जी परिस्थिती पाहता त्यांच्या शिक्षणासाठी ह्या ज्या हे जे कष्ट उपसले ते प्राध्यापक असू द्या, प्रशासनात बसलेले असू द्या, ते आता बुद्धिविरोधी परंपरेत सामील झालेले आहेत आणि 2-2, 3-3 लाखांचा पगार घेत आहेत। ही जी मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो तर आणि माझी सुरुवात तुम्हाला काही वाचक मित्रांना माहिती असेल की एका वंचित घटकातून सुरू झालेली आहे, पण मी आज प्रस्थापित म्हणजे आर्थिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या नाही पण बौद्धिकदृष्ट्या प्रस्थापित समाजात मी वावरतो। ही जी ते 2 टोकं आहे, विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करणारा जो एक सामाजिक घटक आहे तो एका टोकाला आहे, तो परिगावर आहे। जेएनयू विश्वविद्यालय हे पुरोगामी जरी असलं तरी बौद्धिकदृष्ट्या तो प्रस्थापित वर्ग आहे। कारण तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आजच्या परिसंवादाचा जो विषय होता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी घडवलेला महाराष्ट्र धर्म आणि तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मराठी धर्माचा महाराष्ट्र धर्म हे जे हा जो बदल केला हा फार महत्वपूर्ण बदल आहे। कारण मराठी माझी मावशी भाषा असली तरी माझी मातृभाषा अहिराणी आहे आणि आम्ही पण महाराष्ट्र धर्मात स्वतःला मोडतो आणि अशा अनेक भाषा बोलल्या जातात, आपल्या आदिवासी मित्रांच्या भाषा आहेत। तर हा महाराष्ट्र धर्म आहे आणि या महाराष्ट्र धर्माचं काही नाव आहे। महाराष्ट्र धर्म सर्वसामान्यांना समजावं ते नाव वेगळं, पण त्याच्या मागे जी मूल्य व्यवस्था तयार झालेली आहे ज्याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वारकरी संप्रदायात त्याची मुळं आहे आणि तो संप्रदाय हा मुळात विद्रोही संप्रदाय होता आणि ज्याचंच आहत त्यांनी विद्रोही तुकाराम हे पुस्तक आहे। तर ही जी परंपरा आहे ही विद्रोही परंपरा होती। म्हणून सकाळी तप्त्या उन्हात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण जे मिरवणुकीला सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलो। तर तो शिवबा ते भिंबा हा जो प्रवास आहे आपला हा फक्त कर्मकांडी नसून तो एक वैचारिक प्रवास आहे आणि हे 2 दीपस्तंभ जिथून आपण सुरुवात केली आणि जिथं आपण पोहोचलो अनेक दीपस्तंभ वाटेत येतात। मग ते महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, आगरकर असतील, छत्रपती शाहू महाराज आहेत, हे सगळे दीपस्तंभ आहेत। त्यांनी एका विशिष्ट मूल्य व्यवस्थेचा आग्रह धरला आणि जेव्हा आपण इतिहासाकडे वळून पाहतो, इतिहासाकडे आपण भावनिक दृष्टीने वळून पाहतो, पण आपण इतिहासाचं मूल्यांकन करतो तर ते मूल्यांकन करताना कुठल्या तरी मूल्यांचा आधार घेऊनच मूल्यांकन होत असतं। कारण मूल्य नसती तर मूल्यांकन काय करणार आहात तुम्ही? तर माझ्या संजय गायकवाड सारखे जे कुटुंब आहेत ते जन्माला येतात आणि त्याची संख्या वाढत असते। जे विचार करा की ते काय बोलतात त्यांना ते माहिती, फक्त त्यांना एवढं माहिती आहे की हे व्हायरल जाणार आहे। म्हणजे जी मूल्य व्यवस्था ज्याचा मी नंतर थोडासा विस्तार करणार, थोडंसं तत्वज्ञानात्मक होणार आहे आणि मी आधीच तुमची माफी मागतो की थोडं क्लिष्ट झालं तरी माफ करा आणि कोणी एकत्र आपले सगळे समविचारी आहेत म्हणून सोशल मीडियावरती कोणी विचित्र लिहिणार नाही याची पण खात्री आहे मला। होऊ शकतो अजून मी सोपं करण्याचा प्रयत्न करणार। त्या मूल्य व्यवस्थेचं नाव काय, ते मूल्य व्यवस्थेला त्याला एक वैश्विकतेचं परिमाण काय आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्र धर्म बोलताना आपल्याला संकुचितपणा जाणवत नाही, त्याची कारण काय ती थोडी मी तुमच्या समोर मांडणार आहे।
कारण फक्त आपलं सस्तन द्विपाद असणं म्हणजे आपण मानव होत नसतो. मानव ही संकल्पना आहे, ही निरंतर चालणारी संकल्पना आहे, निरंतर चालणारा प्रवास आहे. मानव म्हणजे बायोलॉजिकल जे डिस्क्रिप्शन आहे. Since my colleague is also sitting here and she may not follow me in Marathi, so some important lines I might here and there using English, and my Maharashtra Dharma does allow me. Marathi Dharma may not allow, but Maharashtra Dharma may allow me to speak in English at times. Our anthropological description, what is anthropological description? Biological description is not anthropological description. म्हणजे सस्तन द्विपाद असणं म्हणजे आपण आपोआप मानव होत नसतो. मानव हा मी 2-3 दिवसांपूर्वी लिहिलं होतं की लोकशाही मूल्य जे आहे ते अतिशय उन्नत, मानवी मनाच्या अतिशय उन्नत अवस्थेचं ते अपत्य आहे, जिथं लोकशाही मूल्यांचा आविष्कार झालेला आहे. आणि लोकशाही मूल्य व्यवस्था आणि लोकशाही वास्तव आणि लोकशाही मूल्य व्यवस्थेला वास्तवात रूपांतर करणारी राज्य संस्था, ह्या 3 वेगळ्या बाबी आहेत, जिथं मध्ये समाजमन नावाचा प्रकार येतो, मानवी मन आणि समाजमन. तर आपल्याकडे ही जी लोकशाहीची जी मानवी मूल्य व्यवस्था आहे ती आपण कोणाकडून उसनवारी केलेली नाही. ही भारतीय परंपरेत आहे, मग ती श्रमण परंपरेत आहे, ती भक्ती परंपरेत आहे, ती 19व्या शतकाच्या प्रबोधन परंपरेत आहे. त्या ती परंपरा जी लोकशाही मूल्यांची परंपरा आहे तिला परत प्रस्थापित करण्यासाठी ही जे दीपस्तंभ आहेत त्यांनी केलेले प्रयत्न. कारण मला आठवतं जेही मध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माझ्या घरी झालेली आहे आणि जेही हे पुरोगामी आहे. नंतर आमचे जे बापसाचे विद्यार्थी त्यांनी दुसऱ्या वर्षी मला व्याख्यानासाठी बोलवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने. छत्रपती शिवाजी पीपल्स किंग, रयतेचे राजे. आणि माझ्या घरात आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो. तर आमचे ते पुरोगामी मित्र जेव्हा आले घरी तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्या नजरेत मला नापसंती दिसली. पुरोगामी मित्र आहेत, मी इथं प्रतिगाम्यांचा उल्लेख सुद्धा करत नाही, मी प्रस्थापित बौद्धिकरित्या जे प्रस्थापित आहेत ते काय विचार करताय भारतीय समाजाविषयी त्याच्याविषयी मी बोलतोय. इथं मी प्रतिगाम्यांचं मी समजू शकतो, पण ते बौद्धिक दृष्ट्या प्रस्थापित झाले त्यांचं काय. मग कॉम्रेड पानसरे जे आहेत त्यांच्याच पुस्तकाचा आधार घेऊन मी जेही मध्ये मांडणी केलेली आहे. तर त्यांनी 19व्या शतकात जेव्हा वसाहतवादी किंवा इंग्लिश जेव्हा भारतात आले, महाराष्ट्रात आले, तर भारतीय इतिहासाकडे पाहण्याचे 2 गंड आहेत. मी दृष्टिकोन सुद्धा म्हणणार नाही, कारण दृष्टिकोन या शब्दाला काहीतरी चांगला अर्थ आहे. एक आहे न्यूनगंड. स्वतःच्या इतिहासाकडे आपण न्यूनगंडातून पाहतो, म्हणजे जे काही असेल भारतीय इतिहासात हे सगळं टाकाऊ असेल. म्हणजे आणि दुसरा जो गंड आहे तो अहमगंड, म्हणजे आत्मप्रौढी आणि आत्मग्लानी हे दोन्ही गंड आहेत. चिकित्सक बुद्धीने आपण आपल्या इतिहासाकडे पाहत नाही. आणि हा जो न्यूनगंड आहे हा प्रस्थापित पुरोगाम्यांमध्ये सुद्धा आहे, कारण त्यांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करणं हे मध्ययुगीन मानसिकतेचं लक्षण आहे. इथं आपण परिगावरील आपण सामाजिक घटक आहोत म्हणून आपल्याला ही कल्पना नाही की पुरोगामी प्रस्थापित जे बुद्धिवादी आहेत त्यांनी काय नुकसान करून ठेवलेलं आहे. सकाळपासून आपला रोग फक्त प्रतिगाम्यांवरती आहे. आपण स्वतः इतिहासाकडे कसं पाहिलेलं आहे. 90च्या दशकापर्यंत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा परिगावरील समाजाचेच नेते होते, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून सत्तेत आज जरी हे आले असतील, यांच्या सत्तेसाठी जे हनीमून बेड आहे, मित्र ते फोनवरती नंतर बोलतोस का आहे, ते आपल्याच मित्रांनी केलेले आहे जे आज आपल्या सोबत आहेत. म्हणून सकाळी संभाजी भगत यांनी जो उल्लेख केलेला आहे की ज्ञानात्मक तत्वज्ञानात्मक ज्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव आहे तो हा आहे. तर मी मगाशी म्हटलं की भीमबा, अरे मित्र थोडं मागे पण फोन कर, शाळेत जातो
तर मुद्दा असा आहे की शिवबा ते भीमबा हा जो प्रवास आहे हा भावनिक नाहीये. आपल्या सारख्यांना काही पातळीवरती तो भावनिकच आहे, पण आपण जेव्हा वैश्विक पातळीवरती घेऊन जातो तेव्हा आपल्याला त्याला तत्वज्ञानात्मक पातळीवरतीच मांडावं लागेल. जरी आपल्याला इतर ज्या आपल्या समविचारी परंपरा आहे त्याच्याशी संवाद साधायचा असेल, मग ती फ्रान्स मधली असू द्या, जर्मनी मधली असू द्या, आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तत्वज्ञानात्मक पातळीवर मांडणी करण्याची क्षमता आपल्याकडे नसेल तर आपल्याला त्यांचं कार्य समजलेलं नाही. आपण फक्त भावुक आहोत त्यांच्या प्रती, पण आपण त्यांना कॉग्निटिव्ह प्लेन पर्यंत घेऊन गेलेलो नाही. तर ती मूल्य व्यवस्था काय आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं की हा जो प्रवास आहे शिवबा ते भीमाचे 2 दीपस्तंभ आहे, हा प्रवास जो आहे मुळातच विद्रोहातून सुरू झालेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुलना करतात वारकरी संप्रदायाने केलेले जे काम आहे ते पाश्चात्य परंपरेत प्रोटेस्टंट ह्या चळवळीने केलेलं आहे. ज्यांनी बाबासाहेबांचं समग्र लिखाण वाचलेलं असेल तर त्यांना कल्पना असेल की आपण प्रतिगामांच्या चष्म्यातून वारकरी संप्रदायाकडे पाहतो. महत्वाची गोष्ट आहे. आपण जरी ऐतिहासिक, कारण आमच्याच पुरोगामी मित्रांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगीन मानसिकतेचं लक्षण आहे. तेच पुरोगामी मित्र मात्र हेगेल नावाचा जो जर्मन विचारवंत आहे त्याच्याविषयी भरभरून व्याख्यान करतात आणि हेगेल म्हणतो की नेपोलियन जेव्हा माझ्या खिडकीच्या खालून जात होता मला साक्षात इतिहासाचा आत्मा अश्वरूढ दिसला. आता विचार करा, नेपोलियन हा पण राज्यकर्ता होता. दुसरी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना नेपोलियन ही उपमा दिली जाते. याचा काळ 19व्या शतकाचा, शिवाजी महाराजांचा काळ 17व्या शतकातला. तिथं आपल्याला हे जे कॉलोनियल मानसिकता जी आहे आपल्या पाठ्यपुस्तकांची ती सुद्धा कळत नाही. म्हणजे नेपोलियन मध्ये हेगेल या जर्मन विचारवंताला इतिहासाचा आत्मा, त्या आत्म्याचं मूर्तिमंत उदाहरण दिसलं. आणि हेगेल हा मोठा विचारवंत आहे म्हणून जेएनयू मध्ये आमचे सगळे पुरोगामी मित्र भरभरून व्याख्यान देतात आणि हे उदाहरण देतात. मात्र ह्याच समाजात छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन मानसिकतेचं लक्षण करतात. हा जो फरक आहे. आणि माझं काय आहे की मी जरी फ्रेंच किंवा पाश्चात्य तत्वज्ञान शिकवत असेल तरी माझा जो पाया आहे तो ह्या परंपरेमधील आहे. म्हणून ह्या विषयावरती मला जे 2 शब्द माझे विचार मांडण्याची संधी मिळणार होती म्हणून मी जेएनयू मध्ये माझ्या लेटर मध्ये लिहिलेलं आहे की हा विषय आहे. म्हणून मी सांगतो की इथं आल्यानंतर ही नैसर्गिक जागा आहे या विषयांसाठी मांडण्याची, कारण इथं भावनिक दृष्ट्या सगळेच आपले आहेत. पण जी जागा भावनिक दृष्ट्या आपल्या बाजूने नाही, स्वतःला पुरोगामी सुद्धा म्हणवते, त्या जागेविषयी काय, आणि ते त्या फार अनेक जागा आहेत. जे उदाहरणार्थ मी मार्क्सवाद वगैरे शिकवतो. आता काल परवाच यांनी लेनिनचा पुतळा तोडला पश्चिम बंगाल. ह्या मित्रांना हे सुद्धा माहिती नाही की ब्रिटिशांच्या विरोधात भारताच्या समर्थनार्थ लेनिन यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या बाजूने उभा राहणारा माणूस त्याचा पुतळा हे तोडले. कारण यांना एवढं माहितच नाही, कारण त्यांच्या नेत्यांना माहिती नाही, कारण माहिती करणं त्यांच्या कोर मातृ संघटनेच्या लोकांना मात्र माहिती आहे. ते त्यांना सगळं माहिती असतं की यांचं जनावरीकरण कसं करायचं. म्हणजे सध्या जे जनावरीकरण चालू आहे, हा फ्रेंच शब्दाचा मी अनुवाद केलेला आहे. तर जे मानवीकरण आणि जनावरीकरण ह्या परस्पर विरोधी प्रक्रिया आहेत आणि या निरंतर चालत राहतात. मानव ही संकल्पना कधी न संपणारी आहे. म्हणून आपण सस्तन द्वीपात आहोत, म्हणजे आपण मानव नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून जर तुम्ही मला बौद्धिक दृष्ट्या थिजलेले दिसत असा, बौद्धिक मृत्यू कधीच झालेला आहे. आणि सगळ्यात जास्त थिजलेले चेहरे आमच्या मास्तरांचे दिसतात आजकाल. मला वाचतच नाही, भरभरून 2-2, 3-3 लाख रुपये पगार घेतात. हे थिजलेले चेहऱ्यांचे मास्तर मात्र वाचायला तयार नाहीत आणि यांच्या हातात भारतीय भविष्य यांच्या हातात आहे. यांच्या गुंतवणुकी चालू आहेत. मी इथं प्लॉट घेतला, तिथं प्लॉट घेतला, तिथं विकला, हे चालू आहे यांचं. मला सांगा, तरुण पिढीचा याच्यात काय दोष आहे. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
म्हणून मी मगाशी जो उल्लेख केला की आपल्याला 4 गोष्टी वेगवेगळ्या कराव्या लागतील की लोकशाही मूल्य व्यवस्था एक विचार म्हणून तो जेव्हापासून मनुष्याचा मानव म्हणून तेव्हापासून ही माणसाची जी आस्था आहे ही मूल्य व्यवस्था आहे तेव्हापासून आहे. पण लोकशाही एक राज्य संस्था म्हणून नजीकचा इतिहास आहे तिला. पण लोकशाही असणं म्हणजे तेव्हाच तो विचार सुरू झाला असं नव्हे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जे धोरणं होती त्याच्यात तो मूळ विचार होता. म्हणून त्यांना रयतेचा पीपल्स किंग का म्हटलं जातं. दुसरी राज्यसंस्था. राज्यसंस्था तुमची कॉन्स्टिट्युशनल मोनार्की असू शकते इंग्लंड सारखी, किंवा प्रेसिडेन्शियल अध्यक्षीय राजवट असू शकते अमेरिकेसारखी, किंवा आपली संसदीय राजवट असते. राज्यसंस्था म्हणजे ती मूल्य व्यवस्था ठरत नसते. आजची जी राज्यसंस्था आहे तशी पाहिली तर ती लोकशाही मूल्यांना धरून आहे, घटनात्मक याच्यावरती आहे, पण ते वेगळंच काम करतायत. हे सगळे जे उत्तर भारतातून जे त्यांचे प्रचारक येत आहेत ते मोठ्या प्रमाणात काम करतायत. त्यांच्या त्या जनावरीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी हे सगळे बागेश्वर वगैरे जे येत आहेत ते काय करतायत की यांचं कुठल्याही परिस्थितीत यांचं मानवीकरण होताच कामा नये. यांनी मेंदूला ओझच समजायला पाहिजे. यांनी मेंदू हा काहीतरी उपयोगाचा प्रकार आहे यांना कधी कळायलाच नको. म्हणून एवढ्या लाखोने ही जी उत्तर भारतीय ही जी मंडळी इकडे आणली जाते त्याच्यासाठी तुम्ही जे निवडून दिलेले नेते आहेत ते कोट्यावधी रुपये खर्च करतायत. याच्यासाठी गुरव सर असतील, पाटणकर सर असतील, यांना फंड रेज करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला कल्पना आहे. पण हे जे बाबा जे येतात कोट्यावधी रुपये हे नेते, यांना माहिती की यांचं गुलामीकरण चालू, पण यांना दिसत सुद्धा नाहीये. हा जो कोणी महोदय असेल गायकवाड वगैरे हा त्याच जनावरीकरण प्रक्रियेचं शिकार आहे. याला कळालं असतं की हा काय करतोय आणि हा बोलला नसता. म्हणून कारण त्याची सामाजिक पार्श्वभूमी पाहतात. जसं मी तेवढा पक्षपाती होणार नाही जेवढे संभाजी भगत झाले सकाळी. त्याला ठोकलं तर आम्ही ठोका त्याला. मी म्हणणार आहे ठोका त्याला. कारण जनावरांनी असं प्राणी आणि जनावर याच्यामध्ये भेद करायला पाहिजे. प्राणी चांगला असतो, जनावर म्हणजे बिस्ट ही विकृती असते ती. म्हणजे जेव्हा तुम्ही विद्रोह हा शब्द काय आहे, विद्रोहाचा अर्थ काय आहे. म्हणून बरेच हे जे आपण मेनस्ट्रीम पासून बाजूला आहोत. पण माझं काय आहे की मी जेनीचा प्राध्यापक असल्यामुळे मेनस्ट्रीम मध्ये पण मला प्रवेश असतो. म्हणून मागच्याच वर्षी दिल्लीत साहित्य संमेलन होतं तर मेनस्ट्रीम वाल्यांनी किती एक तास आग्रह केला की एक तरी परिसंवादाचा अध्यक्षपद घ्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे परवडणार नाही मी तुम्हाला. नाही चालेल तरी तुम्हाला जे वाटलं ते बोला, शिव्या द्या पण या. म्हटलं तुम्ही मला माहिती तुमच्या शिव्या बरोबर तुम्ही वजा कराल आणि माझी सही नंतर वापराल. तुमचा इतिहास मला ठाऊक आहे. आणि हेच कोणाला पुढे केलं गेलं मला बोलवण्यासाठी जे की माझ्या सामाजिक पार्श्वभूमीची लोक आहेत. पण फक्त माझ्या सामाजिक पार्श्वभूमीचं आहे म्हणून मी त्यांना वेगळी वागणूक द्यावी ही माझ्या वैश्विक मूल्य व्यवस्थेत बसणारी बाब नाही. ही कारण माझ्यासाठी मी या सगळ्या गोष्टींकडे आता मी येणार आहे की विद्रोह म्हणजे काय, विद्रोह हा कशासाठी असतो, विरोधात असतो, याच्याविषयी आपल्यात स्पष्टता असणं फार गरजेचं आहे. कारण विद्रोह ही संकल्पना कुठून कशासाठी, मी म्हटलं की हा जो प्रवास आहे हा आधुनिक महाराष्ट्र धर्माचा जो प्रवास आहे हा विद्रोहीच प्रवास राहिलेला आहे. आणि जीवन हे विद्रोहीच असतं आणि ज्याचं प्रतिबिंब साहित्य करत असतं. साहित्य हे अनिवार्यपणे विद्रोही असतं. म्हणजे विद्रोही साहित्याचा वेगळा शब्द प्रयोग करण्याची सुद्धा गरज नाही. साहित्य जर विद्रोही नसेल तर ते साहित्यच नसतं. म्हणून मी फार जबाबदारीने इथं बोलतोय. साहित्याचा तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून महाराष्ट्रातील जी शब्द योजना केली जाते 90-95% साहित्यिकांची ते साहित्यिक नाही आहे. आणि त्यांना या वाक्याचा अर्थ कळत नसेल तर मी त्यांना क्रॅश कोर्स देऊ शकतो. बाबा तू जो कर रहा है ना वो साहित्य नहीं है. तेरे को पता नहीं लेकिन तू साहित्यिक नहीं है. मैं उसको आणि असं मी सोशल मीडियावरती लिहिलं ना ते काही कारणाचं कोणी अंगावर ओढतो मग. आणि म्हटलं मी तुझ्याविषयी बोललो नव्हतो पण तुला लागलं मग तुझ्याविषयी पण बोललो होतो याचा अर्थ.
कारण परिस्थितीच एवढी वाईट आहे, परिस्थितीच एवढी बिकट आहे. म्हटलं तू माझ्या नजरेत पण नव्हता, तू कसं काय अंगावर घेतलंय? तर मुद्दा असा आहे मित्रांनो की जी मूल्य व्यवस्था, ज्या मूल्य व्यवस्थेसाठी ही जी मूल्य व्यवस्था, लोकशाही मूल्य व्यवस्था ही जी आहे, मानवी मनाच्या उन्नत अवस्थेचं ते अपत्य आहे. आणि मानवी मनाची जी अवनत अवस्था आहे तिथं तुम्ही खरात वगैरे सगळे ज्ञान तुम्हाला तिथं सापडते. खरात, गायकवाड हे सगळे अवनत अवस्थेचे अपत्य आहे ते. आणि हे द्वंद्व आहे, द्वंद्व तुम्हाला नाकारता येणार नाही. थकले असाल तर बाजूला व्हा, ते नकारात्मकता आमच्या चवळ येऊ देऊ नका. तुम्ही हाडा मासाची माणसं, तुम्ही थकाल, आम्ही थकू, सगळे थकू, पण ही जी निरंतर प्रक्रिया, हे जे द्वंद्व आहे, हे सनातन आहे, ते चालत राहणार आहे. ती जबाबदारी पुढचं कोणीतरी घेणार आहे. तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही बाजूला काहीतरी उलटे सुलटे शेरेबाजी करून काही करू नका. कारण तुमच्यापासून इतिहासाची सुरुवात झाली नाही आणि तुमच्या बरोबर इतिहास संपणार नाही. म्हणून स्वतःला इतिहासाचं प्रारूप समजणं हा वेगळाच गंड आहे. आपण आपली कामगिरी कितपत करू शकतो, आपलं योगदान कितपत करू शकतो, त्याविषयी प्रामाणिक असणं हेच कुठल्याही कार्यकर्त्याचं काम असतं. म्हणून सिनिसिझम जरी चळवळी देत असेल तर दॅट्स नॉट अ नोबल थॉट, दॅट्स नॉट अ डेमोक्रॅटिक थॉट. म्हणजे जसं ग्रामशी म्हणतो ना की अनास्था, उदासीनता जेवढी वाईट आहे ना तेवढीच ही नकारात्मकता वाईट आहे. जेवढ्या संख्येने इथं आपले मित्र बसलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी संख्येने आमिष देऊन लोक अधिकृत मध्ये बसलेले असतात. मग तरी डेट्याच्या आधारावरती तर हे यश आहे ना. हे सगळे मित्र लांबून आले, कोणी यवतमाळहून, कोणी धुळ्याहून, कोणी साक्रीहून, कोणी जळगावहून, स्वेच्छेने आलेले, कुठलंही आमिष नाहीये, संख्या जास्त आहे. आणि जिथं सगळे आमिष दिले जातात तिथं संख्या एवढी नसते. कारण अंमळनेर मध्ये मी ते पाहिलं, माझे दुसरं विद्रोही आहे. अंमळनेर मध्ये समोरचा तिकडे जो बाबा होता, तो कोणीतरी अध्यक्ष बनवलेला, काय त्याचं नाव विसरतोय मी, तो डिप्रेशन मध्ये आला, सरळ तो विद्रोही मध्ये चालून आला. आठवत असेल तुम्हाला अंमळनेरचं साहित्य संमेलन. तर तुम्ही ज्या गोष्टी दिसतायत ती भारतीय महाराष्ट्रीयन आणि एकूणच वैश्विक ही जी मूल्य व्यवस्थेसाठी राबणारे, वेळ देणारे आणि आस्था ठेवणारे ही लोक आहेत. म्हणून समाजमन आपल्याला कळले हा दावा करू नका. समाजमन मीडिया प्रतिबिंबित करत नसतो. समाजमन निवडणुका अभिव्यक्त करत नसतात. समाजमन हे जे 80 वर्षाचे हे जे कार्यकर्ते आहेत यांना समाजमन कळतं. म्हणून यांच्यात कधी मला नकारात्मकता जाणवली नाही. म्हणून यांचा शब्द आमच्यासारख्यासाठी आदेश आहे. गुरव सर असतील, पाटणकर सर असतील, यांनी तर सगळ्यात आधी नकारात्मक झालं पाहिजे. म्हणजे इथून इथपर्यंत ह्या वयात तप्त्या उन्हात चालणारी ही माणसं, यांना पण शॉर्टकट माहिती होते ना. यांनी शॉर्टकट कधीच घेतले नाही. कारण यांचं कन्व्हिक्शन आहे. ज्या माणसांमध्ये कन्व्हिक्शन असेल, राजकारणात कुठे टर्निंग पॉइंट होईल आपल्याला माहिती नसतं. म्हणून राजकारणाविषयी ठामपणे कोणीही बोलू शकत नाही. आपलं काम आहे की समाजकारण आणि समाज मन जे आहे त्याच्या संपर्कात सतत राहणं. म्हणून जी मूल्य व्यवस्था ज्याच्याविषयी परत आता थोडंसं क्लिष्ट होऊ शकतं की रुसो म्हणजे फ्रेंच तत्वज्ञाचं नाव आहे रुसो. आणि हा फ्रेंच राज्यक्रांतीचा आध्यात्मिक पिता समजला जातो, रुसो, व्होल्टेर वगैरे. तो म्हणाला की लोकशाही कधी नव्हती, लोकशाही नाही आहे आणि लोकशाही कधीच नसणार आहे. याचा अर्थ काय झाला मग? आणि त्याला तर लोकशाहीचा एका प्रकारे रॅडिकल लोकशाहीचा म्हणजे प्रखर लोकशाहीचा जनक समजला. तो म्हणजे लोकशाही कधी नव्हती, नाही आणि नसणार आहे. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. मी माझे मनाचे श्लोक सांगत नाही तर. आणि दुसरे आपल्या भारतातील प्रबोधनाचेच मोठे तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते म्हणतात की इक्वालिटी इज अ फिक्शन. समता ही काल्पनिक गोष्ट आहे. तर वरवर पाहता हे शब्द प्रयोग दोन्ही लोकशाही मूल्य व्यवस्थेचे प्रणेते समजले जातात. आणि वरवर पाहिलं ते म्हणतात की हे तर हा प्रकार तरी नाहीच आहे. तुम्ही समाजात पहा, सगळी जनावरच दिसतात लोकांना. मग यांचा हे कुठून येतं?
तर तेच परत की लोकशाही ही जी मूल्य व्यवस्था आहे ते क्षितिज आहे, ते खुणावणारं क्षितिज आहे, ते वास्तव नाही. जे माणसाला पडलेलं, उन्नत अवस्थेत पडलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न फार सुंदर आहे. वास्तव काय आहे की जनावरीकरण. आणि प्लेटोने पण त्याच्या रिपब्लिक मध्ये लिहून ठेवलेलं आहे की जो समाज मन असतं किंवा एकूण वास्तव जे असतं ते जनावरीकरणाला पूरक असतं. म्हणजे तुम्ही रात्री कितीही बियर ठोसल्या तरी तुम्ही जनावरीकरण वाढतच, कमी होत नाही. म्हणून हे जेव्हा व्हिडिओवरती कोणाला धमकी देतात, शिवीगाळ देतात, लोकांना वाटतं रात्री जास्तच पिलेला असेल. कारण अभ्यास करणाऱ्याच्या चेहऱ्यावरती ते तेज दिसत असतं, यांच्या चेहऱ्यावरती फक्त थिजलेली चरबी दिसते. थिजलेली चरबी मागांना कार्यकर्ते कशाला घाबरणार आहेत? ही सगळ्यात घाबरट जमात, सगळ्यात शिवीगाळ करणारी जमात खरं तर सगळ्यात घाबरट जमात. तो एक हाडाचा जो कार्यकर्ता आहे, म्हणजे शब्दाच्या सुद्धा हाडाचा, तो कधीच घाबरणार नाही. तो कधीच घाबरणार, कारण त्याला त्याच्याकडे कन्व्हिक्शन्स आहेत. हे आता गुवाहाटी इकडे तिकडे फिरणारी लोक हे काय धमकी देतात? कारण यांना विचारच नाहीत. आणि माणूस जेव्हा विचारहीन होत असतो तेव्हा तो शुद्ध सस्तन द्विपाद जनावर असतो. शुद्ध सस्तन द्विपाद जनावर असतं. म्हणून सस्तन द्विपाद मानव हा निरंतर प्रयत्न आहे. म्हणून आपल्याला नोकरी जरी मिळाली, प्रमोशन जरी झालं, अपॉइंटमेंट लेटर जरी मिळालं, तरी आपण जनावरीकरणाकडे जो आकर्षण आहे ना, ते आकर्षण टाळलं पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला प्रमोशन जरी मिळालं तरी, कारण हे वाक्य मी परतच बोलणार आहे की मास्तरांचं शिक्षण म्हणजे मास्तर असं मी मानतो. आणि ज्या कॉलेजमध्ये मास्तर वाचत नसतील ती जी पिढी आहे तिथे काय गुंतवणूक होणार आहे? आणि 80-90% मास्तर शेवटचं चांगलं त्यांनी केलेलं वाचून त्यांचं अपॉइंटमेंट लेटर असतं. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपण मॅनेजमेंट वाल्यांची जी उजुरी करू, प्रमोशन तर त्याच्यानंतर होऊन जातं. आणि नाहीच झालं तर आपण माळगीमध्ये जाऊ, मग तो होऊनच जाईल. हा जो प्रकार चालू आहे हे खरे आपल्या समाजाचे वैरी. दोन प्रवाह आहेत की द्रोही प्रवाह आणि विद्रोही प्रवाह. हे दोन प्रवाह निरंतर आहेत तिथं. द्रोही कोण? ज्यांनी ह्या लोकशाही मूल्य व्यवस्थेविषयी ज्यांनी द्रोह केलेला आहे, द्रोह करत आहेत, करत राहतील, ते द्रोही आहेत. कारण ते कशासाठी करत? त्यांना फक्त आणि ते तो जो जनावराचा स्वार्थ आहे ना, तोच आहे त्यांच्याकडे. ते कशासाठी करतात? हा द्रोह काय? ह्या मूल्य व्यवस्थेविषयीचा त्यांचा द्रोह काय? त्याच्या विरोधात केलेला जो विद्रोह आहे तो आपला विद्रोह आहे. कारण विद्रोह ही या शब्दात, विद्रोह या शब्दात विरोध सोबतच विधायकता सुद्धा जोडलेली आहे. म्हणजे कारण विरोध मध्ये कशासाठी तरी सुद्धा आहे, फक्त कशाच्या विरोधात नाही. कशाच्या विरोधात बोलत राहणं ही रिॲक्शनरी प्रतिक्रियावादी मानसिकता ठरेल. पण जर आपण कशासाठी करत आहोत त्याच्याविषयी स्पष्टता नसेल तर आपण प्रतिक्रियावादी ठरू. तर आपला जो विद्रोह आहे तो समाजद्रोह्यांच्या विरोधात आहे. म्हणून विद्रोही हा सुंदर शब्द आहे पाश्चात्य तत्वज्ञानात सुद्धा. आणि अल्बर्ट काम्यू नावाच्या मोठ्या विचारवंताने पूर्ण पुस्तकच लिहिले त्याच्यावरती, द रेबल. म्हणजे विद्रोही या नावाचं पुस्तकच आहे, ते जगभर वाचलं जातं. मला कधी वेळ मिळेल तर मी नक्की ते मराठीत अनुवादित करेल आणि परत कॉम्रेडांकडेच प्रकाशनासाठी देईल मी. तर मुद्दा तो आहे की जेव्हा हे दोन लोकशाही मूल्य व्यवस्थेचे दोन प्रणेते म्हणतात की लोकशाही नाही, नसणार आणि कधी नव्हती, याचा अर्थ की त्याच्यासाठी आपल्याला परत प्रयत्न करावे लागते. प्रयत्न थांबता कामा नये, कारण त्याच्यातच सौंदर्य आहे. आणि तो जो संघर्ष आहे, तो अर्थपूर्ण संघर्ष जो आहे तो तुमच्या साहित्यामध्ये अभिव्यक्त झाला पाहिजे. आणि तुमच्या साहित्यात तो मानवी संघर्ष, मानवी विद्रोह, आणि तो जर नसेल तर ते साहित्य एकतर द्रोही आहे, रिॲक्शनरी आहे, किंवा प्रस्थापितांसाठी कच्चा माल आहे. म्हणजे आता भरपूर साहित्य जे लिहिलं जाते बहुजन तत्त्वामधून, त्या साहित्याला ज्ञानात्मक परिमाण जवळपास नसल्यासारखं असतं. ते काय करतात की काहीतरी जे प्रस्थापित आहे त्यांच्या हातात आम्ही कच्चा माल देतो, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण तुम्ही कधी अर्थ लावणार आहात.
म्हणजे रडणं ठीक आहे, वेदना असायला पाहिजे, पण रडण्याचा अर्थ लावण्याची एजन्सी तुमच्याकडे आली पाहिजे. दुसरे जरी तुमच्या रडण्याचा अर्थ शतकानुशतक लावत असतील तर ती जी हेजिमनी आहे, त्यांचं जे प्रभुत्व आहे ते कधीच संकटात येणार नाही. म्हणून भारताच्या याच्यात मी सतत म्हणत असतो की हा हेगेल जो माणूस आहे ना, फार म्हणजे त्याचा प्रभाव सगळ्या वसाहतवाद्यांवरती राहिलेला आहे. म्हणजे आपण मेकॉले वगैरे यांचं नाव ऐकतो, पण जो वैचारिक प्रकार जो काम करत होता ती जी ओरिएंटल फिलॉसॉफी म्हणतो की ज्याच्यामुळे हे सगळे जे गोरे लोक होते त्यांना वाटत होते की हे जे काळे लोक जे आहेत त्यांना आपण सभ्य केलं पाहिजे, त्यांना सेल्फ गव्हर्नमेंट नावाची काय गोष्ट असते त्यांना आपण शिकवायला पाहिजे. हा मानसिक रोग जो आहे तो हेगेलच्या तत्वज्ञानात आहे. कारण हेगेलने स्पष्ट लिहिलेलं आहे की भारतीय समाज हा लोकशाहीला लायक नाही. भारतीय समाज हा स्वातंत्र्य या संकल्पनेलाच नालायक आहे, कारण तो इतिहासाबाहेर वावरतो. त्याला ऐतिहासिक दृष्टी नाही, त्याला ऐतिहासिक समज नाही, त्याला ऐतिहासिक जो आपण म्हणतो की टेंडन्सीच नाही, तो अनैतिहासिक आहे. तो कुठल्याही गोष्टीला, ऐतिहासिक गोष्टीला क्षणात अनैतिहासिक करण्याची क्षमता ठेवतो. आणि आपण जेव्हा कुठल्याही प्रतीकाची, कुठल्याही महामानवाची जेव्हा अनैतिहासिक मानणी होत असेल तर तो द्रोह होत आहे, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं जे महान कार्य आहे ते इतिहासाच्या चौकटीतच महान ठरतं, अनैतिहासिक ते दैवतीकरण ठरतं. आणि त्यांचं कार्य जर तुम्हाला कमी करायला लेखायचं असेल तर तुम्ही अनैतिहासिक मानणी करता. आणि हे जे अनैतिहासिक मानणी करणारे आहे ते एका दृष्टीने हेगेलचेच दूरचे भाऊ आहेत ते. म्हणून यांना कधीकधी पडतं आम्ही टिकून आलेलो आहोत. खरं आहे ते. आणि यांनी खरं समजलं ते. जेव्हा 19व्या शतकात मान्य केली की तुम्ही तरी आहेत ना, तुम्ही आमचे चुलत दूरचे आणि नालायक भावंडार असं लिहिलेलं आहे. आणि नालायक जरी पण आम्ही तुमचे भाऊ आहोत ना, सत्ताधाऱ्यांचे भाऊ आहोत आम्ही. यांनी ते स्वीकारलं की भारतीय समाज हा इतिहासाच्या बाहेर आहे, इतिहासात येणार नाही. तोच आधार वसाहतवाद्यांचा झाला की जोपर्यंत यांना बुद्धी येत नाही, स्वातंत्र्याविषयी भान येत नाही, तोपर्यंत आम्ही यांना स्वातंत्र्य देत नाही. हा त्यांचा नैतिक आधार होता. वसाहतवादी मानसिकतेचा नैतिक आधार काय होता की दिस पीपल आर इनकेपेबल ऑफ सेल्फ रूल. जे सेल्फ गव्हर्नमेंट नावाची जी गोष्ट आहे की स्वायत्त यांना सोडलं ना एकमेकांना मारून टाकतील असं ते वसाहतवादी म्हणायचे. आणि ही जी मांडणी आहे ती ज्याला आपण हायरार्किकल मॅन अशी म्हणतो, ती पाश्चात्य तत्वज्ञानात तुम्हाला दिसते की भारतीय माणूस मुळातच हा उत्तरंडीचा विषाणू घेऊन जन्माला आलेला आहे. म्हणजे तो जन्मताच तो विषाणू त्याच्या डोक्यात आहे की कोणी वरती आहे तर कोणी खाली आहे, कोणाला पायाखाली ठेचायचं, कोणाला डोक्यावरती घ्यायचं. ही जी मानसिकता आहे, भारतीय माणूस जन्माने त्या मानसिकतेने तो कधी बाहेर पडणारच नाही. पण जरी तुम्ही हेगेलचं लिखाण वाचलं तर ते लिहिणारे जे होते ते संदर्भ सूची द्यायचे. त्या संदर्भ सूचित श्रमण परंपरा, धम्म परंपरा किंवा भक्ती परंपरा ह्या विचारांचा कुठेही उल्लेख दिसत नाही. त्यांनी जे साहित्य वापरलं, साधनं वापरली, ती सगळी ब्राह्मणिक साधनं होती. म्हणून हेगेलचा जो दृष्टिकोन आहे त्याने फक्त जर्मन भाषेत ब्राह्मणवाद मांडलेला आहे. आणि यांनी तो इथं की सत्ताधारी येतात म्हणून पुरोगामी असू दे, प्रतिगामी असू दे, आपण इतिहासाकडे जेव्हा आत्मग्लानीतून पाहतो, न्यूनगंडातून पाहतो, ते आपण त्या पाश्चात्य वसाहतवाद्यांच्याच षडयंत्रात आपण सामील होत आहोत. आणि जेव्हा आपण अचिकित्सक आत्मप्रौढीतून पाहतो तर इथं हे नागपूरवाल्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. म्हणजे दीक्षाभूमीवाले नाही, भिक्षाभूमीवाले. हे कारण नागपूरमध्ये दोन्ही भूमी आहेत. तर मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे इतिहासाकडे आपण जेव्हा पाहतो की राज्य संस्था म्हणजे तो विचार नाही. म्हणून ती राजेशाही जरी होती, छत्रपती शिवाजी महाराजांची असू द्या किंवा नंतर मग छत्रपती शाहू महाराजांची, राज्य संस्थेला सुद्धा लोकशाही मूल्यांसाठी वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे होती आणि ती लोकांना भावली म्हणून लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाले.
आजच्या घडीला राज्य संस्था लोकशाही असली तरी ही धर्मशाहीकडे वळते, म्हणून लोक परात्मतेत आणि त्यांची आत्मवंचना होताना दिसते. म्हणून एलिनेशन नावाची जी गोष्ट आहे, परात्मतता, ती आजच्या क्षणाला जास्त जाणवते जेव्हा आपल्याकडे घटना आहे. आणि जेव्हा तथाकथित राजेशाही होती तिथं लोकांना एलिनेशन, परात्मतता जाणवली नाही. मी आशा करतो की जे 2 शब्द मी मांडले, कारण वेळ कमी होता, तसं म्हणजे 30 मिनिटं मला मिळालीच, काही मुद्दे जे स्पष्ट झाले असतील, प्रयत्न केला असेल त्याच्याविषयी तुम्ही मला नक्की सूचना द्या. काही मुद्दे समजले नसतील तर परत बोलवा, परत आपण मांडणी करू. आणि सगळे जे खरं तर विद्रोहीमध्ये बरेच चेहरे अदृश्य असतात, दृश्य चेहऱ्यांचा उल्लेख केला जातो, पण अदृश्य कार्यकर्ते असंख्य असतात. कारण विद्रोहीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे, आपण त्या समतावादी तत्वातून तो स्वेच्छेने बसलेला असतो. आणि अशा सगळ्या अदृश्य चेहऱ्यांना जय भीम, लाल सलाम, जय जवाहर.